सेलमध्ये कशा पद्धतीनं केलं जातं. आता त्याच्यामध्ये बऱ्याचशाच मेथड्स आहेत. दॅट इज हाऊ द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ दिस recombinant DNA is takes place into the host cell. So first method, that is for example electroporation. मग इलेक्ट्रोपोरेशन म्हणजे जनरली इथं काय केलं जातं, तर इलेक्ट्रोपोरेशन मेथडमध्ये जनरली इथं हाय व्होल्टेज करंट हा इथं या सेल्सवरती अप्लाय केला जातो, की जेणेकरून त्या सेल वॉलवरती काय होतील, स्मॉल स्मॉल ओपनिंग तयार होतील, पोर्स तयार होतील आणि हा जो काही रिकॉम्बिनंट DNA आहे तो त्याच्यामध्ये इन्सर्ट केला जाईल. किंवा फॉर एक्झाम्पल कॅल्शियम क्लोराईड याची ट्रीटमेंट दिली जाते आणि याची ट्रीटमेंट दिल्यानंतर सुद्धा काय होतं, तर हे वॉल जे आहे, हे वॉल छोटे छोटे त्याच्यामध्ये पोर्स तयार होतील आणि त्यातून हा डिझायर्ड जीन हा काय होईल, इन्सर्ट होईल. आता ॲक्च्युली ही प्रोसेस जी कशी केली जाते, तर एका टेस्ट ट्यूबमध्ये काय केलं जातं, तर हे रिकॉम्बिनंट DNA म्हणजे ॲक्च्युली हे सगळं एका टेस्ट ट्यूबमध्ये केलं जातं, की याच्यामध्ये काय केलं जातं, तर हे डिझायर्ड जीन कट केला जातो, ठेवला जातो. त्यानंतर हे वेक्टर कट करून टाकले जातात आणि मग हे वेक्टर आणि हे कॉम्बिनेशन हे टेस्ट ट्यूबमध्येच होतं. त्या टेस्ट ट्यूबमध्ये पुन्हा काय केले जातात, तर होस्ट सेल्स हे टाकले जातात. या पद्धतीनं ही प्रोसेस आहे. तर याच्यामध्ये होस्ट सेल, बॅक्टेरियल सेल जो आहे, की याच्यामध्ये हे जे काही रिकॉम्बिनंट DNA जो आहे तो इनकॉर्पोरेट करताना याच्यामध्ये काय ज्या मेथड्स आहेत, दॅट इज इन्सर्शन ऑफ डिझायर फॉरेन जीन इन टू द host cell. Okay, so for this here the methods which are mainly used, that is some methods, that is the shock treatment method आहे. याच्यामध्ये बऱ्याचशाच मेथड्स मी सांगेन. दॅट इज देर इज द शॉक ट्रीटमेंट मेथड. So in the shock treatment method, that is there is the hot and cold टेम्परेचर हे जवळजवळ इथं दिलं जातं. हॉट टेम्परेचर जवळजवळ 42°C टेम्परेचरपर्यंत हे काय केलं जातं, टेम्परेचर केलं जातं. पुन्हा कोल्ड अशा पद्धतीनं करून ते परमिएबल वॉल जे आहे त्याचं केलं जातं आणि त्या पद्धतीनं तिथं मग तो हा जो रिकॉम्बिनंट DNA जो आहे तो या होस्ट सेलमध्ये इनकॉर्पोरेट केला जातो. इलेक्ट्रोपोरेशन सांगितलं मी. त्यानंतर नेक्स्ट स्टेप आहे, दॅट इज द शॉटगन मेथड. शॉटगन मेथड की याच्यामध्ये जनरली गोल्ड किंवा टंगस्टन हे यूज केलं जातं आणि बुलेटसारखं त्याच्यामध्ये त्या वॉलमधून ते काय केलं जातं, त्या सेलमध्ये इन्सर्ट केलं जातं. then there are some also method, that is a micro injection. मायक्रो इंजेक्शन जनरली ॲनिमल सेल्समध्ये केलं जातं, की डायरेक्ट मायक्रो इंजेक्शन मेथडद्वारे सेल्समध्ये, युकॅरियोटिक सेलमध्ये डायरेक्ट न्यूक्लियसमध्ये आपण हा रिकॉम्बिनंट DNA काय करू शकतो, इन्सर्ट करू शकतो. म्हणजे या काही मेथड्स आहेत दॅट इज फॉर द इन्सर्शन ऑफ द रिकॉम्बिनंट DNA इंटू द होस्ट सेल. की याच्यामध्ये इलेक्ट्रोपोरेशन लक्षात ठेवा, मायक्रो इंजेक्शन असेल, शॉटगन मेथड असेल किंवा शॉक ट्रीटमेंट असेल, की या मेथड्सद्वारे काय केलं जातं, तर हा जो काही रिकॉम्बिनंट DNA किंवा त्यालाच आपण दुसरं नाव काय सांगितलं मी, कायमेरिक DNA, इट मेनली इन्सर्ट इन टू द होस्ट सेल. ठीक आहे. आता हे होस्ट सेलमध्ये इन्सर्ट केल्यानंतर इथं आपल्याला जे सेल मिळेल, दॅट इज नोन ॲज द ट्रान्सफॉर्म्ड होस्ट सेल. That is the transformed host cell. So here the process is the transformation process. लक्षात येते, process is the transformation process, that is the transfer of the bacterial plasmid or the plasmid into the bacterial cell. किंवा रिकॉम्बिनंट DNA हा बॅक्टेरियल सेलमध्ये ट्रान्सफॉर्म करत असतो, दॅट इज द ट्रान्सफॉर्मेशन. त्यानंतर आपण ट्रान्सडक्शन ही मेथड बघितली, तर ट्रान्सडक्शनमध्ये काय केलं जातं, तर व्हायरस म्हणजे व्हायरल DNA जो आहे, व्हायरसमार्फत जर आपण या बॅक्टेरियल सेलमध्ये जर रिकॉम्बिनंट DNA इन्सर्ट करत असू तर त्याला ट्रान्सडक्शन असं म्हटलं जातं. आणि ट्रान्सफेक्शन म्हणजे रिकॉम्बिनंट DNA हा युकॅरियोटिक सेलमध्ये जर ट्रान्सफर करत असू त्याला ट्रान्सफेक्शन असं म्हटलं जातं. तर या काही मेथड्स आहेत की ज्या मेथड्सद्वारे आपण हा रिकॉम्बिनंट DNA जो आहे तो या होस्ट सेलमध्ये इन्सर्ट करतो आणि जो सेल की ज्याच्यामध्ये हा RDNA आहे
It is the rDNA, that is the recombinant DNA with that is the bacterial cell with the rDNA. It is known as the transformed host cell. याला काय म्हटलं जातं? ट्रान्सफॉर्म्ड होस्ट सेल. So this transformed host cell, that is the next step is the identification and the selection of the transformed cell. आता मी काय सांगितलं तुम्हाला की ही जी प्रोसेस आहे, ही प्रोसेस काय केली जाते तर एखाद्या टेस्ट ट्यूबमध्ये हे सगळं काय केलं जातं, ही प्रोसेस घडवून आणली जाते आणि मग कल्चर मीडियममध्ये हे बॅक्टेरियल सेल जे आहेत त्या काय केले जातात, मल्टिप्लिकेशनसाठी ठेवल्या जातात. इट इज अलाउड फॉर द मल्टिप्लिकेशन. आणि मग या बॅक्टेरियल सेलमध्ये नक्की आपण रिकॉम्बिनंट DNA किती बॅक्टेरियल सेलमध्ये आहे त्याचं स्क्रीनिंग करणं गरजेचं आहे. दॅट इज द आयडेंटिफिकेशन. त्याला काय म्हटलं जातं? आयडेंटिफिकेशन. म्हणजे एक लक्षात घ्या की जेव्हा ही प्रोसेस केली जाते की रिकॉम्बिनंट DNA होस्ट किंवा बॅक्टेरियल सेलमध्ये इन्सर्ट केला जातो की सगळेच सेल हे रिकॉम्बिनंट DNA ॲक्सेप्ट करतील असं नाही. त्यातले काही सेल्स ॲक्सेप्ट करतील, काही सेल्स ॲक्सेप्ट करणार नाहीत. मग हे जे सेल्स आहेत की ज्याच्यामध्ये रिकॉम्बिनंट DNA आहे, हे सेल्स आपल्याला काय करायचे आहेत? आयडेंटिफाय करायचे आहेत. सो द नेक्स्ट स्टेप दॅट इज द आयडेंटिफिकेशन अँड द सिलेक्शन. आता हे जनरली कशाच्या आधारे केलं जातं? दॅट इज बाय युझिंग द मार्कर जीन. आता मार्कर जीन हा कन्सेप्ट आपण ऑलरेडी पाहिलेला आहे. मार्कर जीन म्हणजे काय तर इथं की जो काही वेक्टर असेल, हा वेक्टर जो आहे आपण जो सिलेक्ट करणार आहोत की त्याच्यामध्ये मार्कर जीन असला पाहिजे. मार्कर जीन म्हणजे की जेणेकरून त्याच्यामध्ये ॲम्पिसिलिन रेजिस्टन्स जीन किंवा टेट्रासायक्लिन रेजिस्टन्स जीन हे जीन असतात की जनरली त्या न्यूट्रियंट मीडियममध्ये जर ॲम्पिसिलिन असेल तर ते जे काही सेल्स आहेत ते सेल्स की ज्याच्यामध्ये रिकॉम्बिनंट DNA आहे, हे सेल्स जे आहेत ते सेल लाईव्ह राहतील ॲम्पिसिलियन कल्चर मीडियममध्ये जर टाकलं असेल तर आपण. आणि जर ज्या सेल्समध्ये रिकॉम्बिनंट DNA नाही ते सेल्स काय होईल, त्याची डेथ होईल. मग या पद्धतीनं आपण हे जे सेल्स आहेत ट्रान्सफॉर्म्ड होस्ट सेल्स हे काय करणार आपण तर सिलेक्ट करणार. लक्षात घ्या, ट्रान्सफॉर्म्ड होस्ट सेल सिलेक्ट करण्यासाठी आपण कशाचा यूज करणार आहोत? मार्कर जीन. आणि मार्कर जीन यूज करणार म्हणजे नक्की इथं काय करणार तर ॲम्पिसिलियन रेजिस्टन्स जीन जर त्या मार्कर जीन म्हणून असेल तर त्या कल्चर मीडियममध्ये काय टाकलं जातं? ॲम्पिसिलिन टाकलं जातं. आणि ॲम्पिसिलिन टाकल्यानंतर ज्या जीनमध्ये ज्या सेल्समध्ये ॲम्पिसिलियन रेजिस्टन्स जीन आहे ते सेल्स काय होतील? लाईव्ह राहतील. बाकीचे सेल्स काय होतील? त्याची डेथ होईल. आणि या पद्धतीनं आपण हे जे सेल्स आहेत त्याचं सिलेक्शन करणार, आयडेंटिफिकेशन करणार. ओके, सो ट्रान्सफॉर्म्ड सेल हा कन्सेप्ट लक्षात आला. ट्रान्सफॉर्म्ड सेल म्हणजे काय की होस्ट सेलमध्ये जेव्हा आपण रिकॉम्बिनंट DNA इन्सर्ट केल्यानंतर जो सेल तयार होईल त्याला काय म्हटलं जातं? ट्रान्सफॉर्म्ड सेल. ओके, देन अगेन आफ्टर द आयडेंटिफिकेशन अँड द सिलेक्शन म्हणजे हे सेल्स सगळे आयडेंटिफाय करणार, सिलेक्ट करणार आपण. अँड देन दिस सिलेक्टेड सेल्स, आता हा जो सेल आहे की जो सिलेक्टेड सेल आहे की ज्याच्यामध्ये कोणता DNA आहे तर हा rDNA आहे, रिकॉम्बिनंट DNA आहे. ठीक आहे. आता हे इट इज अलाउड फॉर मल्टिप्लिकेशन. मग आपल्याला काय करायचं आहे? याचं ॲम्प्लिफिकेशन करायचं आहे. लार्ज अमाऊंटमध्ये आपल्याला हा डिझायर्ड जीन घ्यायचा आहे. लक्षात घ्या, इथं डिझायर्ड जीन किंवा टार्गेट DNA जो आहे तो टार्गेट DNA हे हा एकच आहे. टार्गेट DNA हा इथं काय आहे? एकच आहे. आणि जेव्हा आपण हे इथं या टार्गेट DNA हाचं मल्टिप्लिकेशन करू तर इथं मल्टिप्लिकेशन करताना हे मल्टिप्लाय कसं होईल तर त्या सेल्समध्ये, ज्या सेलमध्ये हा वेक्टर असेल, व्हेइकल असेल, हा सेल डिवाइड होईल बाय द बायनरी फिशन वगैरे. ठीक आहे. आणि मग एकापासून 2 सेल्स, 2चे 4 सेल्स, 4पासून 8 सेल्स या पद्धतीनं त्या न्यूट्रियंट मीडियममध्ये लार्ज अमाऊंटमध्ये सेल्स तयार होतील की ज्याच्यामध्ये काय असेल तर हा टार्गेट DNA असेल, हा डिझायर्ड जीन असेल. लक्षात येते. तर हा टार्गेट DNA म्हणजेच डिझायर्ड जीन आपल्याकडे सुरुवातीला समजा फॉर एक्झाम्पल एकच जीन असेल तर त्याच्या लार्ज अमाऊंटमध्ये आपण हे जीन तयार करू शकतो. Okay, so it is the formation, that is the multiplication or the amplification. So this amplification is the in vivo condition. In vivo
म्हणजे काय म्हणतो आपण, इनसाइड द लिव्हिंग सेल. ठीक आहे. आणि आपण पाठीमागे काय पाहिलं, PCR पाहिलं. तर ते आर्टिफिशियल आपण काय करतो इथं, मल्टिप्लिकेशन करतो. आर्टिफिशियल म्हणजे कसं, तर इथं मशीनमध्ये आपण तो DNA फ्रॅगमेंट टाकतो आणि त्याचं लार्ज अमाऊंटमध्ये मल्टिप्लिकेशन करतो. दॅट इज इट इज द इन विट्रो. आणि इथं जे मल्टिप्लिकेशन करणार आहोत ते कसं आहे, इन विवो multiplication. So in this process, that is here the multiplication, that is the large amount of the desired gene will be produced in the nutrient medium, that is in the bacterial cell or it is in the host cell. ठीक आहे. आता इथं जेव्हा आपण फॉर एक्झाम्पल, मी आता सांगितलं तुम्हाला की इथं आपण फॉर एक्झाम्पल इन्सुलिन तयार करणारं जीन आपण आयसोलेट केलं आणि त्याचं लार्ज अमाऊंटमध्ये मल्टिप्लिकेशन केलं. आता हे इन्सुलिन तयार करणारं जीन आहे की ज्याचं आपण मल्टिप्लिकेशन केलं, परंतु त्याच्यापासून आपल्याला इन्सुलिन तयार करायचं आहे. त्याच्यापासून आपल्याला इन्सुलिन तयार करायचं आहे. म्हणजे काय होईल, तर हा जो डिझायर्ड जीन आहे, या डिझायर्ड जीनपासून आपण काय करणार आहोत, प्रोटीन प्रोडक्शन करणार आहोत. सो हाऊ वी कॅन प्रोड्यूस द प्रोटीन. मग प्रोटीन प्रोडक्शन आपण कसं करणार आहोत, तर दॅट इज बाय द प्रोसेस ऑफ ट्रान्स्क्रिप्शन अँड द ट्रान्सलेशन. आता आपल्याला ट्रान्स्क्रिप्शन प्रोसेस आणि ट्रान्सलेशन प्रोसेस ऑलरेडी माहीत आहे. तर या पद्धतीनं आपण इथं लार्ज अमाऊंटमध्ये त्या जीनपासून by the process of the protein synthesis, that is transcription and translation, here the proteins are will be produced. किंवा जे प्रॉडक्ट आपल्याला तयार करायचे आहेत ते प्रॉडक्ट आपण बरेचसेच अँटीबायोटिक्स आपण याच्यातून तयार करू शकतो. तर इथं जे काही प्रोडक्शन आपल्याला तयार करायचं आहे, तर हे प्रोडक्शन आपण इथं तयार करू शकतो. अँड द हार्वेस्टिंग इज डन. ओके. सो इट इज अबाउट द रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी. म्हणजे इथं रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी मेथडमध्ये ज्या काही स्टेप्स आहेत त्या स्टेप्स पुन्हा एकदा बघा. पहिली स्टेप आहे दॅट इज द आयसोलेशन ऑफ द डिझायर्ड जीन. ही आपली पहिली स्टेप झाली. त्यानंतर दुसरी स्टेप आहे दॅट इज द आयसोलेशन ऑफ द वेक्टर. आयसोलेशन ऑफ द वेक्टर. तिसरी स्टेप आहे दॅट इज द insertion of the desired gene or the target DNA into the vector. ही आपली तिसरी स्टेप आहे. त्यानंतर नेक्स्ट स्टेप आहे दॅट इज द इन्सर्शन ऑफ द रिकॉम्बिनंट DNA और द कायमेरिक DNA. म्हणजे इथं टार्गेट DNA किंवा डिझायर्ड जीन आणि वेक्टर DNA जेव्हा एकत्रित येतील तेव्हा इथं काय तयार होईल, तर रिकॉम्बिनंट DNA तयार होईल. हा रिकॉम्बिनंट DNA किंवा त्याला कायमेरिक DNA म्हटलं जातं. तर हा जो काही DNA आहे, इट इन्सर्ट इन टू द होस्ट सेल, दॅट इज द बॅक्टेरियल सेल. दॅट इज दिस होस्ट सेल मस्ट बी विदाउट प्लाझमिड. आणि मग या होस्ट सेलमध्ये हा जो काही RDNA रिकॉम्बिनंट DNA इन्सर्ट केल्यानंतर जो सेल तयार होईल दॅट इज द ट्रान्सफॉर्म्ड सेल. या सेलला काय म्हटलं जातं, ट्रान्सफॉर्म सेल. सो द नेक्स्ट स्टेप इज द इन्सर्शन ऑफ द रिकॉम्बिनंट DNA इनटू द होस्ट सेल, कॉम्पिटंट होस्ट सेल. ठीक आहे. आता इन्सर्शन केल्यानंतर पुन्हा जो ट्रान्सफॉर्म सेल तयार होईल त्याचं काय केलं जातं, दॅट इज आयडेंटिफिकेशन अँड द सिलेक्शन ऑफ द ट्रान्सफॉर्म्ड सेल. म्हणजे हा सेल जो आहे त्याचं आयडेंटिफिकेशन केलं जातं, त्यानंतर सिलेक्शन केलं जातं. देन इट इज अलाउड फॉर द मल्टिप्लिकेशन. सो नेक्स्ट स्टेप दॅट इज द मल्टिप्लिकेशन ऑफ द ट्रान्सफॉर्म्ड सेल. आणि त्यानंतरची स्टेप येईल दॅट इज द एक्सप्रेशन ऑफ द जीन टू ऑब्टेन द डिझायर्ड प्रॉडक्ट. आता एक्सप्रेशन ऑफ द जीन म्हणजेच इथं काय येईल, तर प्रोटीन प्रोडक्शन आणि त्याचं हार्वेस्टिंग. म्हणजे आपल्याला जर प्रोटीन तयार करायचं असेल तर प्रोटीन आपण तयार करणारा जीन, म्हणजे फॉर एक्झाम्पल मी सांगितलं आता इन्सुलिन तयार करणारा जीन जर हा असेल तर हा जीन की याच्यापासून आपण पुन्हा काय तयार करू शकतो, इन्सुलिन, की लार्ज अमाऊंटमध्ये हे जीन आपल्याकडे तयार झालेले आहेत त्याच्यापासून आपण प्रोटीन सिंथेसिस करू शकतो. दॅट इज बाय द प्रोसेस ऑफ ट्रान्स्क्रिप्शन अँड ट्रान्सलेशन. या पद्धतीनं आपण जे काही एक्सप्रेशन्स जे आहेत की याच्यामध्ये जनरली लार्ज अमाऊंटमध्ये वेगवेगळे एन्झाईम्स, अँटीबायोटिक्स हे या प्रोसेसद्वारे आपण तयार करू शकतो. ओके स्टुडंट. सो टुडे वी see that is about the methodology of the recombinant DNA technology. Okay student, so today we stop here.
DNA cloning is a method for isolating a particular sequence of DNA from a complex mixture of different DNA sequences. In order to clone a fragment of DNA, we need to insert it into a vector, usually a highly modified phage or plasmid that can replicate in a host cell. Generally, a plasmid vector contains three elements: a cloning site where the foreign DNA fragment can be inserted, a drug resistance gene which destroys antibiotics, in this case ampicillin, to allow selective growth of the host cell, and a replication origin to allow the plasmid to replicate in the host cell. To insert foreign DNA, we must first use a restriction enzyme to cleave the vector at the cloning site. Here, EcoR1 cleaves the palindromic sequence GAATTC to produce single-stranded ends called sticky ends. These can hybridize with any piece of DNA that has also been cut with EcoR1. Foreign DNA containing the sequence we wish to clone is digested with EcoR1 and then mixed with the cleaved vector. The sticky ends of the foreign and plasmid DNA molecules hybridize and then are sealed into phosphodiester linkages by the enzyme DNA ligase, creating a recombinant plasmid. Each of these recombinant plasmids contains the inserted DNA fragment, an ampicillin resistance gene, and a replication origin. A pool or library of circular recombinant plasmids is thus created. Each plasmid carries a unique fragment of foreign DNA, as indicated by the colored arrows. Next, the host cells, E. coli bacteria, are added to the recombinant plasmids. The cells have been treated with calcium chloride to make them permeable to DNA molecules. Through a process called transformation, a few cells take up a recombinant plasmid, while most other cells do not. The bacterial cells are poured onto a plate of nutrient agar containing the antibiotic ampicillin. With ampicillin in the agar, only cells resistant to the drug can grow. At 37 degrees, the cells will grow and multiply. Because they cannot move on the agar, each will produce a separate colony of cells. The non-transformed cells lack the plasmid with the ampicillin resistance gene and die. Cells that have a plasmid are resistant to ampicillin and survive. The replication origin allows the plasmid to replicate by using the host cell's enzymes. Plasmid replication is independent of host cell division, but plasmids are distributed to each daughter cell when the host cell divides. As the plasmids replicate and the host cells multiply, the number of copies of the recombinant plasmid is greatly amplified. The multiple daughter cells form a colony or clone. Because all the host cells in a colony are derived from a single cell, they all contain copies of the same recombinant plasmid with its fragment of foreign DNA. A variety of assay methods can now be used on the bacterial colonies to determine which contains the particular DNA sequence we wish to isolate.